नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे। नाशिक रोड परिसरातील के.जे. मेहता महाविद्यालयात असलेल्या एका घराचं लोखंडी ग्रिल तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचा मौल्यवान ऐवज लंपास केला। घरमालक देवीदास कर्डिले हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना घरफोडीची घटना घडली। घटनेबाबत अधिक माहिती त्यांचा मुलगा रोहित कर्डिले यांनी दिली आहे। मी रोहित देवीदास कर्डिले फिरायला गेलो होतो आम्ही 8 दिवस बाहेर। आज सकाळीच आलो आम्ही 8:30ला तर बघितलं खिडकीचं ग्रिल तोडलेलं होतं आणि मग ते कळताच आम्ही लगेच पोलिसांना कळवलं। पोलीस आले, त्यांनी चेक केलं आणि चेक केले, फॉरेन्सिक टीम आली, त्यांनी चेक केलं, डॉग स्क्वॉड आले, त्यांनी पण सगळं चेक केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आमची चांदी होती बरीचशी, साधारणतः 1.5-2 तोळ्याची चांदी होती, किलोची 1.5-2 किलोची चांदी होती, तेवढी सगळी आमची गेली आहे। सोनं आमचं 2-2.5 तोळ्याचं सोनं होतं, ते सुद्धा आमचं गेलेलं आहे। सगळं अस्तव्यस्त केलेलं आहे आणि कॅश होती 10,000 रुपये कॅश होती, ती सुद्धा गेलेली आहे। घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक आणि शॉन पथकानं घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पुरावे गोळा केले। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।